जय हिंद मित्रांनो. तर 2 ते 2.5 महिने कंबाईनच्या परीक्षेला राहिलेले आहेत आणि ह्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये कंबाईनची परीक्षा मी पास होईल का, असा मुलांचा प्रश्न आहे. आता ज्यांनी पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी मी सांगेल की तुम्हाला थोडा अभ्यास जास्त करावा लागेल. हे 2-2.5 महिन्यामध्ये पास 100% होऊ शकता. फक्त सातत्य पाहिजे तुमच्याकडं. अभ्यासामध्ये सातत्य पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं मन आणि आपला जो मेंदू आहे तो स्थिर असणं गरजेचं आहे आणि एका फ्लोमध्ये अभ्यास करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्मार्ट वेनं जायचं आहे. स्मार्ट वेनं म्हणजे काय की पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघायच्या आहे, त्याला धरून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते अभ्यासायचे आहेत आणि त्याच्यावरचे पुन्हा प्रश्न सोडवायचे आहेत. अशा ट्रिकनं जाणं गरजेचं आहे. ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप जे असेल की जर समजा तुमचा अभ्यास झालेला असेल, तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल तर एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं कंबाईनचा कोर्स आहे ना, तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता. एकदम कमी प्राईजमध्ये आहे आणि त्या कोर्सच्या माध्यमातून सगळे विषय जे आहेत सगळ्या विषयांची मी रिव्हिजन घेतलेली आहे. ते सगळेचे सगळे विषय पण तुम्हाला काय होणार आहेत, अंडरस्टँड होणार आहेत. आणि 3 महिन्यासाठी कोर्सची व्हॅलिडिटी आहे. याचा अर्थ तो कोर्स तुम्ही अगेन अँड अगेन कितीही वेळा बघू शकता. 150 व्हिडिओ असतील, अजून काही त्याच्यामध्ये व्हिडिओ ॲड मी करणार तर आहेच. त्यामुळे काय होणार आहे की तुमची रिव्हिजनला एक चांगलं फिनिशिंग भेटेल आणि फिनिशिंग भेटल्यानंतर तुम्हाला परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर एक वेगळ्याच कॉन्फिडन्स तुम्ही पेपर देऊ शकता. आता त्या कोर्समध्ये ज्या सगळ्या व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये जवळजवळ 15 प्रश्नपत्रिका आहेत पाठीमागं झालेल्या. त्या 15 प्रश्नपत्रिका सोडवा आणि त्या 15 प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुमचा एक वेगळा कॉन्फिडन्स तयार होईल. हा एक म्हणजे 2.5 महिन्यामध्ये तुम्ही परीक्षा पास होण्यासाठीचा एक मी म्हणेल की कॉन्फिडन्स तयार होऊ शकतो. आणि तुम्ही स्वतः जरी मी असं नाही म्हणणार की कोर्सच्या माध्यमातून गेला तरच पास होणार. तुम्ही जरी कोर्स नाही परचेस केला आणि तुमच्यामध्ये सातत्य आहे, कन्सिस्टन्सी जरी असली तरी तुम्ही 100% पास होणारच. फक्त 2.5 महिने जीव तोडून अभ्यास करा. अजिबात स्वतःला कुठल्याही दुसऱ्या गोष्टीमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही बाबीमध्ये इन्व्हॉल्व करू नका. फक्त अभ्यास करा. 100% तुम्हाला ह्या 2.5 महिन्यामध्ये तुमची जी पूर्वपरीक्षा आहे ती तुम्ही पास होणार आहे. फक्त काय ठेवा, कॉन्फिडन्स, सातत्य अभ्यासामध्ये ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं की स्मार्ट पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. या 3 स्ट्रॅटर्जींना फॉलो करा, तुम्ही 100% पास होणार आहात. आणि हे जे मी बोलतोय ना, हे तुम्ही स्वतः सिद्ध करून दाखवायचं आहे. तुम्ही स्वतः सांगायचं आहे की सर यस, मी या 2-2.5 महिन्यामध्ये खूप जीव तोडून अभ्यास करेन, चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला जो आहे तो पेपरच्या हॉलमध्ये जाऊन उतरेल, माझा 100% पेपरला देईल. बाकी काय जे असेल ते एकदा तुम्ही स्वतःचं काय म्हणतात त्याला सगळी ताकदपणाला लावा ना. बाकी जे असेल तो रिझल्ट जो असेल तो फक्त स्वतः 100% द्यायचा प्रयत्न करायचा आहे. यश हे तुमच्यापर्यंत नक्कीच येतं. आपल्याला फक्त काय करायचं आहे, आपला 100% द्यायचा आहे. ऑलवेज मेमोराइज दॅट की मला माझा 100% देऊन परीक्षा पास करायची आहे. जय हिंद मित्रा.